हरिओम. अध्याय पहिला, ओवी क्रमांक 51 ते 60. ना तरी शब्द ब्रह्माभी मथिले या व्यास बुद्धी निवडिले निरवधी नवनीत हे. मग ज्ञानाग्नि संपर्के कडसिले विवेके पद आले परिपाके आमोदासी. जे अपेक्षिजे विरक्ती सदा अनुभविजे संती सोहम भावे पारंगती रमिजे जेथ. जे आकर्णिजे भक्ती जे आदिवंद्य त्रिजगती ते भीष्म पर्वी संगती सांगी जैल. जे भगवद्गीता म्हणिजे जे ब्रह्मेशानी प्रशंसिजे जे सनकादिकी सेविजे आदरेसी. जैसे शारदियेचे चंद्रकळे माझी अमृत कणकोवळे ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे. तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा अति हळुवारपण चित्ता आणुनिया. हे शब्दे विण संवादिजे इंद्रिया नेणता भोगिजे बोला आदि झोंबिजे प्रमेयासी. जैसे भ्रमर परागुनेती परी कमळदळे नेणती तैसी परी आहे सेविती ग्रंथी ये. का आपुला ठावो न सांडिता आलिंगिजे चंद्रू प्रगटता हा अनुराग भोगिता कुमुदिनी जाणे. अथवा व्यासांनी आपल्या बुद्धीने वेदरूपी समुद्राचं मंथन करून हे महाभारत रूपी अमर्याद लोणी काढलं. मग ते महाभारत रूपी लोणी ज्ञानरूप अग्नीच्या संसर्गाने विवेकाचा कड देऊन कढवल्यावर त्याचा परिपाक होऊन त्याला सुगंध प्राप्त झाला. म्हणजेच त्याचं गीतारूपी साजूक तूप बनलं. वैराग्यशील पुरुष ज्याची इच्छा करतात, संत जे नेहमी अनुभवतात आणि सोहम भावनेने पार पावलेले जेथे रममाण होतात, भक्तांनी जिचं म्हणजे गीतेचं श्रवण करावं, जी तिन्ही लोकात प्रथम नमस्कार करण्याला योग्य आहे ती गीता भीष्म पर्वात प्रसंगानुरोधाने सांगितली आहे. जिला भगवद्गीता असे म्हणतात. ब्रह्मदेव आणि शंकर जिची प्रशंसा करतात आणि जिचे सनकादिक आदराने सेवन करतात. ज्याप्रमाणे
शरद ऋतूच्या चंद्रकिरणातील अमृताचे कोमल कण चकोरांची पिल्लं मृदू मनाने वेचतात, त्याचप्रमाणे चित्त अगदी हळुवार करून वासनांचं जाड्य काढून मग श्रोत्यांनी ही कथा अनुभवावी. हिची चर्चा शब्दान वाचून करावी. मनातल्या मनात हिचा विचार करावा. इंद्रियांना पत्ता लागू न देता हिचा उपभोग घ्यावा आणि हिच्या प्रतिपादक शब्दांच्या अगोदर त्यात सांगितलेल्या सिद्धांतांचं आकलन करावं. कमळातील पराग भुंगे घेऊन जातात, पण कमळाच्या पाकळ्यांना त्याची खबरही नसते. या ग्रंथाचं सेवन करण्याची रीत तशीच आहे. किंवा चंद्र दिसू लागताच चंद्रविकासी कमलिनी प्रफुल्ल होऊन आपली जागा न सोडता त्याला आलिंगन देते. हे प्रेम सौख्य कसं भोगावं हे एक तिचं तिलाच ठाऊक असतं. हरिओम.